ठाण्यातील ठाकूर विद्यालयात गणिताच्या गमती जमती या पुस्तकाचं प्रकाशन झालं। प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रधान कुलकर्णींनी शालेय मुलांना गणिताची भीती न वाटता गमतीदार पद्धतीने शिकण्यासाठी हे पुस्तक लिहिलंय। या प्रसंगी या पुस्तकाची पारायण केली पाहिजेत असं अच्युत गोडबोलेंनी सांगितलं। तर सोमण यांनी कुलकर्णी सरांना घेऊन ठाण्यात एक गणित नगरी स्थापन करण्याचं आवाहन ठाणे पालिका आयुक्तांना या प्रसंगी केलं। गमती जमती या पुस्तकाचं आपल्या शुभ हस्ते प्रकाशन करूया। या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर जोरदार गडगडाट टाळ्यांचा झाला पाहिजे आणि सन्माननीय अच्युत गोडबोले सर आणि सन्माननीय दा.कृ. सोमण सर यांच्या शुभ हस्ते गणिताच्या गमती जमती लेखक प्रधान सुरेश कुलकर्णी सर यांचं पुस्तक आज या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशित आहे आणि सर्व मान्यवर देखील या प्रकाशन सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। अतिशय सुंदर, आकर्षक, सुबक असा देखणं पुस्तक आपल्या समोर आता दिसत आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोगी पडेल असं हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर असले पुस्तक गणिताच्या गमती जमती याचं प्रकाशन आता या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे, होत आहे। विचार करा, ठाण्याला नाव जे जगात मिळतं ते केवळ इमारतीमुळे नव्हे, ते लोकसंख्येमुळे नव्हे, ते काही इतर गार्डन्समुळे नव्हे, तर प्रधान सुरेश कुलकर्णी सारख्या व्यक्ती हे राहतात म्हणून ठाण्याचं नाव असं झालेलं आहे। हे या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली आहे। त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या मातोश्रींचं अभिनंदन करतो आणि पत्नीचं अभिनंदन करतो, कारण घरातून पाठिंबा असल्याखेरीज अशी कामं होत नाहीत हे मी माझ्या अनुभवाने। मला दुसरं अभिनंदन करायचं आहे ठाकूर विद्यामध्ये शिक्षकांचं आणि ठाकूर फॅमिली। खरोखर तुम्ही रत्न बाळगलेली आहात, ही खरी रत्न। असे शिक्षक मिळणे नाही, म्हणून मी सांगतो गणिताची आवड लहानपणापासून लावलेली आहे। हे वैभव या शाळेला प्राप्त झालंय, तुमच्या संस्थेला प्राप्त झालंय, तर अभिनंदन करतो। ठीक आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या पुस्तकाला प्रस्तावना मी दिलेली आहे, खगोल गणिती म्हणून लिहिलेली आहे। मला पुस्तक खूप आवडलं। 126 प्रकरण आहेत, किंमत फक्त 200 रुपये ठेवते, कुठेच नाही, फक्त 200 रुपये किंमत। या पुस्तकाची कागद इतका उत्कृष्ट आहे आणि प्रकरण हेडिंग एवढी चांगली आहे की तुम्ही पुस्तक घ्या। या पुस्तकाच्या 30 प्रती घ्या असं मी तुम्हाला विनंती करेन। एक पहिली प्रत तुमच्यासाठी, तुम्ही हे जर पुस्तक वाचलं नव्हे, वाचणार आणि एकदा सुरुवात केली की शेवटपर्यंत खाली ठेवणार नाही, हे नक्की मी गॅरंटी देतो। आणखी ती प्रत तुम्हाला, तुम्ही जर हे पुस्तक वाचलं ना, अभ्यासलं, तर तुम्हाला केवळ व्यवहारातील गणित नव्हे तर तुमच्या आयुष्यातील गणित सुटतील ह्याची गॅरंटी मी देतो। कारण गणितामध्ये 2 + 2 = 4 असंच उत्तर येतं, 2 - 1 = 1 हेच उत्तर येतं। पण आपल्या जेव्हा जीवन जगतो त्यावेळी 2 + 2 = 4 उत्तर येत नाही, कधी कधी 5 येतं, कधी कधी 3 येतं। हा एक आला कुठून, एक गेला कुठला विषय आहे आणि ते व्यवहाराचं गणित नक्कीच ते पुस्तक अभ्यासानंतर मिळेल। पहिली कॉपी तुमच्यासाठी ठेवा, दुसरी प्रत तुमच्या मित्राला द्या। खरं सांगतो मी, तो मित्र इतकी आठवण काढेल तुमची की मोठी देणगी। 200 रुपयाच्या आत काही येत नाही वस्तू, पण एक पुस्तक दिलं तर त्याची मुलं चांगली होतील, अभ्यास करतील, गणिताची आवड निर्माण होईल, त्याला होईल, एक मोठं कार्य तुमच्या हातून होईल। 200 रुपयात पुस्तक मित्राला दिल्या। आणखी तिसरी प्रत जी आहे ती जपून ठेवा आणि जर तुम्हाला शत्रू असेल तर शत्रूला द्या तिसरी प्रत। मी गॅरंटी देतो, आजकाल कोणी गॅरंटी देत नाही पण मी देतो, तो शत्रू तुमचा मित्र बनेल हे पुस्तक वाचल्यानंतर। नक्कीच इतकं सुंदर गणितावरचं इतकं चांगलं पुस्तक लिहिणं ही सोपी गोष्ट नाही।
मला माझे गणिताचे शिक्षक आठवले तेव्हा त्यानंतर आठवले. धन्यवाद. डॉक्टर सोमण सर खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेतच, आणि सर्व मित्र. माझा मित्र प्रदीप कुलकर्णी इथे बसलेला आहे. तो माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, पण तो त्याच्यापेक्षा महत्त्वाचा म्हणजे उत्कृष्ट लेखक आहे. म्हणजे त्याचं डिकन्स, शेक्सपियर, टागोर अशी पुस्तकं खूप गाजली, पण आज गणिताचं आहे म्हणून सांगतो. त्याचं रामानुजमवरचं पुस्तक जरूर प्रत्येकाने वाचावं. इथल्या प्रत्येकाने रामानुजमवरचं पुस्तक वाचावं. इतकं अप्रतिम ते पुस्तक आहे, आणि मला स्वतःला त्या पुस्तकातून खूप शिकायला मिळालं. त्याचं आयुष्य, चरित्र, आणि तो किती मोठा मनुष्य होता म्हणजे आपल्याला कल्पनाही नाही. इतकं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं. म्हणजे मी कित्येक वेळा म्हणतो की 20व्या शतकामध्ये सगळ्यात बुद्धिमान जर का 2-3 माणसं असतील त्यात आईन्स्टाईन मी नाव घेईन, रिचर्ड फायनमनचं नाव घेईन, आणि तिसरं रामानुजनचं नाव घेईन. इतका प्रचंड बुद्धिमान मनुष्य भारतामध्ये झाला, याचा आपल्याला मोठा अभिमान वाटला पाहिजे. तर ते पुस्तक जरूर वाचा. मला या हे जे गणितातल्या गमती जमतीचे पुस्तक आहे, ते पुस्तक आपल्या सगळ्यांनी वाचून त्याची पारायण करायला पाहिजे असं मला वाटतं. त्याची कारणं 2-3 आहेत. एक म्हणजे हे पुस्तक अतिशय सोप्या, सरळ, साध्या भाषेत लिहिलेलं आहे. त्यामध्ये अनेक गमती जमती आहेत, त्यात कोडी पण आहेत, आणि त्यामध्ये आपल्याला चक्रावून टाकणाऱ्या पण गोष्टी आहेत. आकड्यांच्या गमती आहेत. ते आपल्याला बघता बघता कळत सुद्धा नाही की आकड्यांच्या एवढ्या गमती कशा आहेत. आणि त्यांनी काही प्रश्न पण विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण शोधण्याचा प्रयत्न जर का केला तर आपलं गणित पण पक्क होईल. विशेषतः मुलांना मी नक्की सांगेन, आणि खरं म्हणजे फक्त मुलांना नाही, वयस्कर माणसांना सुद्धा सांगेन. तुम्हाला एक सांगतो, अल्झायमर टाळायचं असेल तर हे पुस्तक वाचा. कारण ह्या पुस्तकातली कोडी जर का तुम्ही, आणि कोडी किंवा एकंदर प्रश्न नीट वाचलेत तर तुमच्या डोक्याला चालना मिळेल. आपण शब्दकोडी सोडवतो त्याच्या इतकंच, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं. आणि मी उगीचच बोलत नाही आहे. तुम्ही जर का मेडिकल जर्नल्स वाचली तर अशा तऱ्हेची पुस्तकं वाचणं, अशा तऱ्हेची कोडी सोडवणं, अशा तऱ्हेचं हे प्रश्न सोडवणं, ह्याचा खरोखर जेन्युइनली डिमेन्शियावरती, अल्झायमरवरती खूप मोठा परिणाम होतो. यामध्ये त्यांनी एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखांचा तो संग्रह आहे. मला गोडबोले सरांचा फोन आला, अरे काय रे, ते काय लिहिलंय तू, नुसतं 9 नंबर येतो आणि शांताबाई येते. मग मी त्यांना स्पष्ट करून सांगितलं की सर, त्याची संकल्पना अशी आहे की त्याचं उत्तर 9 येतं. मग मी विचार केला, त्यावेळेस शांताबाईचं गाणं चालू होतं. मग मी विचार केला की शांताबाईवर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत. मग मी थोडसा त्याला भावनात्मक करत गेलो. आईवर प्रेम करा, वडिलांवर प्रेम करा, सगळ्यांवर. मग तुम्ही कोणावर प्रेम करता आपण गणिताने पाहूया. आणि मग शेवटी 9 उत्तर काढलं. म्हणजे असं ही संकल्पना आहे. म्हणजे मी काय केलं की गणित हा भाग आहे, परंतु त्याला व्यावहारिक नाव दिलं. कारण की आपुलकीचा शब्द आहे. आपुलकीचा शब्द जेव्हा असेल त्यावेळेला तो वाचायला सुरुवात करेल. नाही तर गणित दिलं 95% लोक गणितापासून दूर पळतात आणि आवड निर्माण होत नाही. मग एक प्रयत्न होता की आपण आपल्या भाषेत लिहिलं पाहिजे, सामान्य भाषापर्यंत त्याला पोहोचवलं पाहिजे, आत्महत्या निर्माण केली पाहिजे. मित्र, आता मी पाहिलं गोडबोले सरांचं मित्रावर किती प्रेम होतं. मित्र असला पाहिजे असा की तो दुःखातही त्याची मदत करता आली पाहिजे. लगेच ते उठले आणि मित्राचं म्हणाले की मित्राला उठवा आणि त्यांच्या हाताने मला भरवा. एवढं प्रेम मित्राचं. म्हणून माझी एक संकल्पना होती, मित्र. एक संकल्पना केलेली आहे की दोघांचे मोबाईल नंबर घ्या, त्याची समसंख्या, विषम संख्या, असा करत करत शेवटी 1-2 उत्तर येईल. तर दिस इज द बेस्ट फ्रेंड. म्हणजे अशा संकल्पना मी मांडत गेलो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.